पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. दिलेल्या नंबरवरती एकदा कॉल. आता याची प्राइस 5000 आणि कमी झालेली. 32 GB ची रॅम आहे, 15000 रुपये. तिचा पॅवेलिंग गेमिंग इथे अजून एक रॅम बसते. त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? डिस्प्लेसाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत. टॅब म्हणून पण यूज करू शकता. हा टच स्क्रीन डिस्प्लेचा लॅपटॉप आहे. हा i5 10 जनरेशन सोबत येतो. हा मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप मिळणार आहे. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. होम सिरीज आणि बिझनेस सिरीज त्याच्यावरती वॉरंटी वगैरे मिळेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या डिमांडवरती मी आलेलो आहे कुठे, माय कम्प्युटर शॉपीमध्ये. खूप सारे लॅपटॉप यावेळी पण सर घेऊन आलेले आहेत. बजेट प्राईजमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे. टायनी PC वगैरे पण अवेलेबल आहेत. प्लस ज्या मित्रांना दिवाळीला लॅपटॉप घेता आला नाही त्यांच्यासाठी खास डील असणार आहे. इयर एंड धमाका सेल मित्रांनो चालू झालेला आहे. तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मंडळी, आता माझ्यासोबत आहेत अमोल सर, जे की माय कम्प्युटर शॉपीचे ओनर आहेत. सर कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहेत? मस्त एकदम. सर दिवाळी कशी गेली? एकदम झक्कास. कसे आहे, बरेच जण आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांना दिवाळीमध्ये लॅपटॉप घेता आल्या नाहीये, त्यांच्यासाठी खास डील असेल ना या व्हिडिओमध्ये? मित्रांनो, दिवाळीनंतर ना किमती कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारे व्हरायटी आणि प्लस खूप सारे लॅपटॉपमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. ॲक्च्युली डिस्काउंट म्हणता येत नाही आहे, कारण वरूनच प्राईस कमी झालेली आहे. काही लॅपटॉपमध्ये 5000चं डिस्काउंट तुम्हाला मिळेल आणि काही लॅपटॉप 1000 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये असे किमती कमी झालेल्या आहेत. आणि प्लस आपण टायनी CPU एकदम बजेट प्राईसमध्ये पण आणलेले आहेत. ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघालच. सर एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 नागसृष्टी नियर भाजी मार्केट, आंबेगाव BK, कात्रज, पुणे 46. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि शॉपचं जे टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि आपली वीकली ऑफ असेल बुधवारी. तेच तर मित्रांनो, ह्यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. आणि क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. सर, यावेळी लॅपटॉपची प्राइस कुठनं सुरुवात होणार आहे? आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे आपले 15000 रुपये. 15000 ते 55000 पर्यंत आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. नक्कीच. तर सर्वात पहिले लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, हा डेलचा लॅपटॉप आहे. डेल लॅटिट्यूड 5470. हा i5 6 जनरेशन सोबत येतो. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 15000 रुपये. चेक करा मित्रांनो, 15000 रुपयामध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. i5 6 जनरेशन. याच्यावरती तुम्ही घरगुती काम असेल किंवा ऑफिसचं काम असेल किंवा ट्रेडिंग करायचं असेल तर हे सगळी कामं याच्यावरती होऊन जातील आरामात. नक्कीच. आणि सर मागच्या व्हिडिओमध्ये हा आय थिंक 16000 समथिंग काही प्राइस आहे. बरोबर 16000 होता, आता 1000 रुपये कमी झालेले आहे. तर डिस्काउंट प्राइसमध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. नेक्स्ट लॅपटॉप. मित्रांनो, ज्यांना टच स्क्रीनचा लॅपटॉप बजेटमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी हा डेल लॅटिट्यूड 7470 मॉडेल अवेलेबल आहे. हा ग्लास टच सोबत येतो. हा सुद्धा i5 6 जनरेशन आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची FHD डिस्प्ले असेल आणि हा टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 17000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 17000 तुम्हाला हा टचस्क्रीन लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे. डेलचा असणार आहे. सर, तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्याचा एक सरासरी बॅटरी बॅकअप किती मिळतो? काय कमीत कमी बॅटरी बॅकअप असतो 2 तास. त्याच्या खाली जर बॅटरी बॅकअप देत असेल तर आपण ते बॅटरी रिप्लेस करून देतो. आणि प्लस आम्ही घेतल्यानंतर सुद्धा 2-3 दिवस त्याचं टेस्टिंग करतो. यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ लावून सोडून देतो. त्याच्यामध्ये वायफाय पण चालू असतं, स्क्रीन पण चालू असते. त्याच्यावरती समजतं की कमीत कमी हा लॅपटॉप किती तास बॅटरी बॅकअप देतो. आमचं मिनिमम रिक्वायरमेंट आहे की 2.5 ते 3 तास हा चालायला पाहिजे. त्याच्यापेक्षा खाली चालत असेल तर आपण ते बॅटरी रिप्लेस करतो आणि मगच लॅपटॉप आपण विकतो. नक्कीच. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा 840G3. हा एकदम प्रीमियम मॉडेल आहे आणि याची डिमांड खूप जास्त असते. हा एकदम स्लिम अँड लाईट वेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 6 जनरेशनचा प्रोसेसर मिळतो. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे आणि प्लस याच्यामध्ये एक हार्डडीचा स्लॉट पण आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 17000 रुपये. चेक करा मित्रांनो, 17000 तुम्हाला मिळणार आहे. तर इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्याच्यावरती वॉरंटी वगैरे मिळेल का? हो, प्रत्येक लॅपटॉपला 30 दिवसाची टेस्टिंग वॉरंटी आहे. जर तुम्हाला वॉरंटी एक्सटेंड करून पाहिजे असेल, जसं की 6 महिने पाहिजे असेल किंवा 1 वर्ष पाहिजे असेल तर ती वॉरंटी एक्स्ट्रा चार्जेस देऊन पण तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i5 7 जनरेशन सोबत येतो. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची FHD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 17500 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 17500 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. सर, मला एक विचारायचं होतं, हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, IT कंपनीमध्ये कसं असतं की 2 वर्ष किंवा 3 वर्ष हे लॅपटॉप यूज झालेले असतात. आता आपण जे लॅपटॉप सगळे विकतो ते इम्पोर्टेड विकतो. इम्पोर्टेड म्हणजे हे मोस्टली अमेरिकेतून येतात. अमेरिकेतून चालू कंडिशनचे लॅपटॉप दुबईला येतात
आणि दुबईमधून इंडियामध्ये येतात. इंडियामध्ये आल्यावर आपण खरेदी करतो. तर हे असं नाही आहे की कुठले रिपेअर केलेले आहेत किंवा काही खराब आहे म्हणून हे विकलेले आहेत. हे प्रॉपर वर्किंग कंडिशनचे असतात, 100% टेस्टेड असतात आणि प्लस ह्याच्यामध्ये सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट असतात. जसं की त्याची बॅटरी झाली किंवा SSD झाली किंवा त्याची रॅम झाली, त्याचा मदरबोर्ड असेल, हे सगळं 100% जेन्युइन प्रोडक्ट असतात. प्लस आम्ही इथं आल्यावरती पण टेस्ट करतो. जर याच्यामध्ये लोकल रॅम किंवा SSD असेल तर ते आम्ही स्वतः रिप्लेस करून तुम्हाला फक्त ब्रँडेड देतो. आम्हाला येताना मोस्टली 80% जे लॅपटॉप येतात ते लोकल SSD सोबतच येतात, पण आम्ही तुम्हाला देताना ब्रँडेड SSD प्रोव्हाइड करू. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा नेक्स्ट बजेट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा सुद्धा टचस्क्रीन लॅपटॉप आहे. हा i5 7 जनरेशनसोबत येईल. 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे, 14 इंची FHD टच डिस्प्ले असेल आणि ह्याची किंमत तुम्हाला जाईल 18,000 रुपये. इथे 18,500 आहे, पण 18,000 याची किंमत आहे. चेक करा, 18,000 तुम्हाला मिळणार आहे i5 7 जनरेशन. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवत आहे? मित्रांनो, ज्यांना कोडिंग करायचे आहे, ज्यांना थोडासा पॉवरफुल CPU पाहिजे, तर त्यांच्यासाठी हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा i5 8 जनरेशनसोबत येईल. 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे, 14 इंची FHD स्क्रीन असेल. याची किंमत जाईल तुम्हाला 19,000 रुपये. 19,000 मिळणार आहे आणि कोडिंगसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. सर इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्यासोबत ॲडॅप्टर वगैरे मिळेल का? हो, प्रत्येक कंपनीचा तुम्हाला ॲडॅप्टर मिळणार आहे. प्लस त्या ॲडॅप्टरला 6 महिन्याची वॉरंटी असेल आणि वॉरंटी ही आपल्या शॉपची असेल. असं नाही आहे की तुम्हाला समजा नवीन ॲडॅप्टर देतो आहे आणि तुम्हाला सर्व्हिस सेंटरला जावं लागतं आहे. इथे तुम्ही या, जर ॲडॅप्टर खराब असेल तर ऑन दी स्पॉट तुम्हाला चेंज करून मिळेल. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला आम्ही लॅपटॉप आहे. कोडिंगसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. याची डिझाईन पण खूप छान आहे आणि हा 2019 किंवा 20चा मॉडेल येतो. याचा बॅटरी बॅकअप पण 4 तास ते 6 तास येतो. याची जी स्पेसिफिकेशन आहे, हे i5 8 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे, 14 इंची FHD असेल आणि किंमत जाईल तुम्हाला 19,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 19,000 तुम्हाला हा मिळणार आहे. सर होम सिरीज आणि बिझनेस सिरीज यामध्ये काय फरक असतो जर आपल्या व्ह्यूअर्सला सांगा. होम सिरीज म्हणजे जे तुम्ही ॲमेझॉनवरती बघता किंवा तुम्ही मॉलमध्ये कुठेही चेक करायला जाता तर HPच्या शोरूमला तुम्हाला ते पॅवेलियन सिरीज मिळते. तसं हे होम सिरीज नसून हे बिझनेस सिरीज आहेत. बिझनेस सिरीज म्हणजे हे IT कंपनीत लॅपटॉप यूज होतात. IT कंपनीमध्ये तुम्हाला हाय परफॉर्मन्सचे लॅपटॉप लागतात. प्लस त्याची जी बॉडी आहे, नॉर्मली कसं असतं की होम सिरीजचे लॅपटॉप हिंजेसला प्रॉब्लेम येतो, 2-3 वर्षात त्याचे हिंजेस खराब होतात. पण ह्याची जी बिझनेस सिरीज आहे ह्याची किंमतसुद्धा ₹1,00,000 होते. त्याच्यामुळे ₹1,00,000ची स्टार्टिंग असल्यामुळे ह्याची बिल्ड क्वालिटी सुपर येते. प्लस ह्याच्यामध्ये जे बॅटरी बॅकअप आहे किंवा स्क्रीनची जी क्वालिटी आहे तर ही एकदम सुपर असते आणि हे लॅपटॉप 10-10 वर्ष चालतात आणि प्लस 10-10 वर्ष याचे स्पेअर पार्ट पण मिळतात. आणि हे बिझनेस सिरीज कशी ओळखायची, समजा आता हा डेलचा लॅपटॉप आहे. डेलमध्ये तुम्हाला लॅटिट्यूड सिरीज आहे, त्याच्यानंतर प्रिसिजन आहे, त्याच्यानंतर XPS म्हणून मॉडेल आहे, हे बिझनेस सिरीजमध्ये येतात. HPमध्ये तुम्हाला प्रोबुक आणि इलाइट बुक हे सिरीज मिळतात बिझनेस सिरीजमध्ये. आणि लिनोमध्ये तुम्हाला थिंकपॅड आहे, तर थिंकपॅड ही बिझनेस सिरीज आहे. ह्याच्यावरून तुम्हाला कळतं की हे होम सिरीज आहे का बिझनेस सिरीज आहे. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हे डेलची प्रीमियम सिरीज आहे, 7000 सिरीज आहे. i5 8 जनरेशनसोबत येते. 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे, 14 इंची FHD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 19,500. 19,500 मध्ये तुम्हाला i5 8 जनरेशन मला लॅपटॉप मिळतो आहे. सर बरेच जण शेअर मार्केट वगैरे पण करत असतात तर त्यांना थोडे मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप लागतात, तर तसं काही तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे HPचा इलाइट बुक आहे, 850 G3 मॉडेल आहे, i5 6 जनरेशनसोबत येईल. 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे. त्यालासुद्धा हार्डडीचा एक एक्स्ट्रा स्लॉट दिलेला आहे. स्क्रीन साईज आहे याची 15.5 HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 19,000 रुपये. 19,000 मिळतोय. मोठ्या स्क्रीनमध्ये हा लॅपटॉप असणार आहे, 15.5 इंच. सर मार्केटमध्ये Xiaomi, झेब्रॉनिक्स वगैरेचे पण लॅपटॉप मिळतात, कमी किमतीमध्ये मिळतात ऑनलाईनला, तर ते लॅपटॉप घ्यावे की नाही? मित्रांनो, काय होतं की नवीन कंपनी जर समजा मार्केटमध्ये एंटर करते तर त्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ते स्पेअर पार्ट तुम्हाला मिळत नाही किंवा आफ्टर सेल सर्व्हिस मिळत नाही आहे. जेणेकरून असं होऊ नये की तुम्ही लॅपटॉप घेताय स्वस्त आहेत म्हणून. एक्झाम्पल घ्या की डेलचे घेतले किंवा लिनोवचे घेतले किंवा HPचे लॅपटॉप घेतले, हे कमीत कमी तुम्हाला i5 12 जनरेशन वगैरे 50,000 60,000ला मिळतात. आणि हेच Xiaomiचे किंवा नोकियाचा पण लॅपटॉप येतो तर हे कमी प्राईसला भेटतात, 30,000 35,000. पण त्याचं असं होतं की त्याची बिल्ड क्वालिटी पण चांगली नसते, प्लस त्याचे स्पेअर पार्ट कुठेच भेटत नाही. जसं कीबोर्ड आहे, तर चार्जर आहे किंवा त्याची बॅटरी आहे, ही सर्व्हिस सेंटरकडे सुद्धा उपलब्ध होत नाही आहे. तर अशा गोष्टी सहसा घेऊ नका. तुमचं जर बजेट नसेल तर सेकंड हँड वस्तू घ्या.
जर बजेट असेल तर मोस्टली तुम्ही नवीन वस्तू घ्या, कारण की नवीन वस्तूला कंपनीची वॉरंटी तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळणार आहे. आणि घेताना सुद्धा तुम्ही ब्रँडेडच वस्तू घ्या, लोकल वस्तू कुठल्याही घेऊ नका. पुढचा लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे. i7 7 जनरेशनसोबत हा लॅपटॉप येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंच आहे, FHD आहे. आणि हा तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल 21,000ला. 21,000ला मिळणार आहे i7 7 जनरेशनचा लॅपटॉप. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480. हा सुद्धा i7 7 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंची स्क्रीन असेल, FHD स्क्रीन आहे. आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 20,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 20,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ते अपग्रेड करू शकतो का? हो मित्रांनो, जसं की आता तुम्ही हे लॅपटॉप बघताय, हे मोस्टली 8 GB रॅम आणि 256 GB SSD सोबत येतात. याचं रिझन असं आहे की IT कंपनीमध्ये जास्त स्टोरेज लागत नाही आहे किंवा त्यांना रॅम पण जास्त लागत नाही आहे, म्हणून 8 GB रॅम आणि 256 GB सोबतच येतं. जर तुम्हाला हे वाढवून पाहिजे असेल स्पेसिफिकेशन, जसं की 16 GB रॅम करायची असेल किंवा 512 GB SSD करायची असेल, तर हे सगळे लॅपटॉप अपग्रेडेबल आहेत. तर तुम्ही हे आरामात अपग्रेड करू शकता. आणि आपल्याकडे पण अपग्रेड अवेलेबल आहे आणि 10 मिनटं लागतात मॅक्झिमम. आणि मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये होईल ना? हो, मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये होऊन जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा एकदम पॉवरफुल CPU आहे. ह्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा CPU आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंची FHD स्क्रीनसोबत येईल. आणि याची किंमत जाईल तुम्हाला 23,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 23,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो, i7 8 जनरेशन. नेक्स्ट लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे 7000. ह्याच्यामध्ये प्रोसेसर आहे i7 8 जनरेशन, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची FHD आहे. याची किंमतसुद्धा तुम्हाला 23,000 जाईल. 23,000 तुम्हाला मिळणार आहे i7 8 जनरेशनचा लॅपटॉप. सर, मेटल बॉडीमध्ये काही लॅपटॉप आहेत की नाही तुमच्याकडे? हो मित्रांनो, हा HPचा इलाइट बुक लॅपटॉप आहे. हा एकदम प्रीमियम लॅपटॉप आहे आणि याची डिमांड खूप जास्त असते, कारण की हा सिल्वर कलरमध्ये HPच्या न्यू लोगोसोबत येतो. ह्याचं जे स्पेसिफिकेशन आहे i5 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची FHD स्क्रीन असेल. आणि हा मेटल बॉडी आहे. त्याची साऊंड क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 23,000 रुपये. तर 23,000 मित्रांनो हा मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप मिळणार आहे HPचा. सर, मोठ्या स्क्रीनमध्ये अजून काही लॅपटॉप मिळेल का? आपल्याकडे डेलचा लॅटिट्यूड सिरीजचा 5580 हा मॉडेल अवेलेबल आहे. हा i5 7 जनरेशनसोबत येईल. याच्यामध्ये 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 15.5 आहे आणि फुल HD येतो हा लॅपटॉप. याची किंमत जाईल तुम्हाला 21,000 रुपये. तर चेक करा, 21,000 मिळणार आहे आणि हा पण 15.5 इंचमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7300. हा टचस्क्रीन लॅपटॉप आहे. हा एकदम स्लिम, कॉम्पॅक्ट आणि लाईट वेट लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 13.3 इंच आहे, FHD आणि टचस्क्रीनचा डिस्प्ले आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 24,000 रुपये. ते चेक करा, 24,000 तुम्हाला मिळतो आहे आणि कॉम्पॅक्ट साईजमध्ये लॅपटॉप मित्रांनो असणार आहे. तो पण टचस्क्रीन, कॅरी करायला एकदम सोपा लॅपटॉप आहे. सर, एच प्रोसेसर म्हणजे काय असतं, आपल्या व्ह्यूअर्सला सांगा. मित्रांनो, लॅपटॉपमध्ये 2 प्रकारचे प्रोसेसर असतात मोस्टली. एक एच CPU असतो आणि एक U असतो. U जो CPU असतो हे तुम्हाला बॅटरी बॅकअप जास्त देतो, त्याचं स्पीड थोडंसं कमी असतं. आणि मोस्टली जे CPU तुम्हाला मिळतात लॅपटॉपमध्ये हे U प्रोसेसर असतात. एच प्रोसेसर जे येतात ते मोस्टली गेमिंगमध्ये येतात. जसं की समजा तुम्हाला ग्राफिक रिलेटेड काम करायचं आहे किंवा गेमिंग करायचं आहे किंवा 3D वर्क करायचं आहे, त्याच्यामध्ये एच CPU येतो. त्याचा बॅटरी बॅकअप कमी असतो आणि त्याची स्क्रीन साईज पण 15.5 असते, कारण त्यात ग्राफिक पण असतं आणि गेम किंवा तुम्हाला जर मोठ्या हेवी टास्क करायचे असतील तर त्याला स्क्रीन साईज पण मोठी लागते. त्यामुळे त्याचा बॅटरी बॅकअप पण तुम्हाला कमी मिळतो, पण त्याचं स्पीड खूप चांगलं असतं. मोस्टली लोक ते कोडिंगसाठी प्रेफर करतात, पण U प्रोसेसरवरती पण तुमचं काम आरामात होऊन जातं. असं नाही आहे की U प्रोसेसर आहे तर तुमचं कोडिंग होणार नाही आहे. मोस्टली लोक आमच्याकडे जे येतात ते कोडिंगसाठीच येतात, तर त्यांना असं वाटतं की एच प्रोसेसरच एकदम बेस्ट आहे. नो डाऊट एच प्रोसेसर चांगला आहे, पण एच प्रोसेसरचं बॅटरी बॅकअप कमी आहे, स्क्रीन साईज मोठी असते, त्याच्यामुळे तो कॅरी करायला सोपा नसतो. पण U प्रोसेसरवरती पण तुमचं काम होऊन जाईल आरामात. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा एकदम तुम्हाला बजेट प्राईसमध्ये आणि हाय परफॉर्मन्सवाला लॅपटॉप आहे. हा i5 10 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंच आहे, FHD स्क्रीन आहे. आणि हा तुम्हाला फक्त जाईल 25,000. 25,000 तुम्हाला लेटेस्ट जनरेशन मिळून जाईल, 10 जनरेशन. चेक करा मित्रांनो, 25,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे, 10 जनरेशनचा असणार आहे.
मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा स्क्रीन साईज 15.5 सोबत येतो. i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 आहे. फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 24,000 रुपये. मोठ्या स्क्रीनमध्ये हा पण एक लॅपटॉप इथे अवेलेबल आहे. 24,000 तुम्हाला मिळतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7310. हा i5 10 जनरेशनचा लॅपटॉप आहे. एकदम स्मॉल कॉम्पॅक्ट आणि पॉवरफुल मशीन आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे. लाईट वेट लॅपटॉप आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 26,000 रुपये. कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे प्लस 10 जनरेशनचा लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे 26,000 रुपयामध्ये. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा पॉवरफुल CPU सोबत येतो. i7 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 आहे आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टर सोबत तुम्हाला जाईल 27,000 रुपयाला. चेक करा, हा पण मोठ्या स्क्रीनमध्ये अवेलेबल आहे. 27,000 तुम्हाला मिळतो आहे. मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा सुद्धा सेम प्रोसेसर सोबत आहे. i7 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD. स्क्रीन साईज 15.5 इंच आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला AMDचं 2 GB ग्राफिक कार्ड मिळेल. जे तुम्हाला समजा AutoCAD कटिया वगैरे यूज करायचं असेल किंवा व्हिडिओ एडिटिंग करायची असेल तर ते बेनिफिट राहील याचा आणि याची किंमत जाईल तुम्हाला 29,000 रुपये. चेक करा, 29,000 मिळते प्लस ग्राफिक्स कार्ड पण मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल XPS 13. हा टचस्क्रीन डिस्प्लेचा लॅपटॉप आहे. याची डिमांड खूप जास्त असते कारण की हा एकदम प्रीमियम मॉडेल येतो. हा i7 7 जनरेशन सोबत येईल. टचस्क्रीन डिस्प्ले आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD. स्क्रीन साईज आहे याची 13.3 इंच. पूर्ण मेटल बॉडी सोबत येतो आणि याची किंमत जाईल तुम्हाला 30,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 30,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हा मेटल बॉडीचा लॅपटॉप आहे. याची पण खूप डिमांड जास्त असते. हा i7 8 जनरेशन प्रोसेसरसोबत येतो. 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आणि हा टचस्क्रीन डिस्प्लेसोबत येईल. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 31,000 रुपये. तर 31,000 मित्रांनो तुम्हाला टचस्क्रीनचा लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5510. हा मेटल बॉडी आणि प्लस स्क्रीन साईज याची 15.5 आहे. टचस्क्रीन डिस्प्ले आहे. हा i5 10 जनरेशनसोबत येईल. 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आहे आणि हा तुम्हाला जाईल 32,000ला. 15.5मध्ये मेटल बॉडीमध्ये विथ टचस्क्रीन लॅपटॉप मिळणार आहे. 32,000 किंमत आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा ZBook आहे. 15U G6 मॉडेल आहे. हे टोटली मेटल बॉडीमध्ये येतं. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज आहे 15.5 आणि 120 हर्ट्जची रिफ्रेश असणारी स्क्रीन आहे आणि हा तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल 28,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 28,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवोचा थिंकपॅड आहे. T14 हे मॉडेल आहे. हा टचस्क्रीनसोबत येतो. याच्यामध्ये प्रोसेसर आहे i7 10 जनरेशन. 16 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. टचस्क्रीन डिस्प्ले असेल 14 इंचचा आणि याची किंमत जाईल तुम्हाला 32,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 32,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो आहे i7 10 जनरेशनचा. सर 10 जनरेशनमध्ये अजून काय आहे नाही तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे HPचा EliteBook आहे 840G7. एकदम प्रीमियम मॉडेल आहे. लेटेस्ट डिझाईन आहे. हा मेटल बॉडीसोबत येतो. हा i5 10 जनरेशन. 16 GB रॅम, 256 GB SSD. स्क्रीन साईज 14 इंच आहे. FHD आणि किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. सर रायझनमध्ये काय तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे आहे की नाही? हो मित्रांनो, आपल्याकडे HPचा प्रोबुक मॉडेल AMD रायझनमध्ये अवेलेबल आहे. याचा जे मॉडेल नंबर आहे 445 G8 मॉडेल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हे AMD रायझन 5 आहे. 5600 प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 6 कोर 12 थ्रेड्स आहेत. हा जो प्रोसेसर आहे हा इक्वलंट आहे इंटेल i7 10 जनरेशनच्या बरोबरीचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंच आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 30,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 30,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे आपल्याकडे HP ProBook 435 G7. हे 360 मॉडेल आहे. हे तुम्ही टॅब म्हणून पण यूज करू शकता. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा AMDचा प्रोसेसर आहे. AMD Ryzen 7 Pro आहे. याच्यामध्ये जे कोर्स आहेत हे 8 कोर 16 थ्रेड्स आहेत. मी पर्सनली हाच यूज करतो घरी. याच्यामध्ये 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच. FHD आणि टच स्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 35,000 रुपये. याच्या अगोदर आपण हे 40,000 रुपयाला विकलेले आहेत पण आता याची प्राईस 5,000 कमी झालेली आहे. तर चेक करा मित्रांनो, डिस्काउंट पण तुम्हाला मिळतो आहे. 360मध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे 35,000. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आपल्याकडे HPचा 360मध्ये अवेलेबल आहे. EliteBook 1030 मॉडेल आहे.
ह्याच्यामध्ये तुम्हाला i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि हा टॅब म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. एकदम स्लिम लॅपटॉप आहे, एवढा छोटासा हा लॅपटॉप आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 35,000 रुपये. हा C टाईप सोबत येतो. आता जो चार्जर आहे हा C टाईप येईल. चेक करा मित्रांनो, 360 लॅपटॉप असणार आहे आणि तुम्हाला 35,000 हा मित्रांनो लॅपटॉप मिळणार आहे. 13.3 इंचची स्क्रीन असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला गेमिंग लॅपटॉप दाखवणार आहोत. सर, सर्वात पहिले कुठला दाखवत आहे? मित्रांनो, हा HPचा पॅवेलियन गेमिंग मॉडेल आहे. त्याच्यामध्ये i5 9 जनरेशन प्रोसेसर येतो, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि 1 TB हार्ड डिस्कसुद्धा आहे. त्याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे NVIDIAचं GTX 1050 हे 4 GB ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज असेल 15.5 फुल HD आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 29,000. तर चेक करा मित्रांनो, 29,000 तुम्हाला हा गेमिंग लॅपटॉप मिळणार आहे. HPचा असणार आहे. चेक. नेक्स्ट कुठला दाखवते सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवोचा. लिनोवो लिजन आहे, i5 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे आणि NVIDIA GTX 1650 हे 4 GB ग्राफिक कार्ड असेल. स्क्रीन साईज आहे याची 15.5 आणि हे एकदम फेमस मॉडेल आहे. याची कूलिंग जे आहे ते खूप जबरदस्त आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 30,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 30,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन एकदा चेक करा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ZBook G3. हे मेटल बॉडीमध्ये मॉडेल अवेलेबल आहे आपल्याकडे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 6 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 15.5 आहे आणि याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड येतं हे NVIDIA Quadro आहे, M1000 4 GB ग्राफिक कार्ड मिळेल. याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. हे AutoCAD किंवा कटिया वगैरे 3D Max यूज करण्यासाठी हे Quadroचे ग्राफिक कार्ड यूज होतात. 30,000 तुम्हाला मित्रांनो हा लॅपटॉप मिळणार आहे. i7 6 जनरेशनमध्ये असणार आहे. मित्रांनो, आपल्या शॉपमधला सगळ्यात महागडा लॅपटॉप आहे हा डेल प्रिसिजन 5540 हा मॉडेल आहे. याच्यामध्ये i7 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 32 GB रॅम आहे, 1 TB SSD आहे, NVIDIA Quadro हे 4 GB ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज याची 15.5 आहे, 4K आणि टच स्क्रीन डिस्प्ले आहे याचा. याची किंमत जाईल तुम्हाला 55,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 55,000 तुम्हाला मिळणार आहे. 4K डिस्प्ले आहे. पॉवरफुल मशीन तुम्हाला सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. टायनी PC वगैरे पाहिजे असेल तर ते पण सरांकडे इथे उपलब्ध आहे. मित्रांनो, हा HPचा टायनी CPU आहे, ज्याचं बजेट खूप कमी आहे. त्याची किंमत फक्त आपण 4,500 रुपये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये जी रॅम आहे ती 8 GB रॅम आहे आणि SSD आपण NVMe देतो आहे 256 GB. रॅम आणि SSDचीच किंमत फक्त 3,000 रुपये होते, पण तरीही आपण याची किंमत फक्त 4,500 ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये तुमचं जर बेसिक काम असेल, कुठला कोर्स करायचा असेल, YouTube बघायचं असेल, ट्रेडिंग करायचं असेल तर हे काम 4,500मध्ये तुमचं होऊन जाईल. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे फ्रंटला तुम्हाला एक C टाईप पण पोर्ट मिळते, एक हेडफोन जॅक पण मिळतो, USB पोर्ट आहे. पाठीमागे तुम्हाला डिस्प्लेसाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत, 2 DP पोर्ट आहेत, एक VGA पोर्ट आहे, एक LAN पोर्ट आहे आणि 4 USB पोर्ट पण तुम्हाला बघायला मिळतील. हा एकदम स्लिम, कॉम्पॅक्ट आणि पॉवरफुल मशीन आहे, जे तुम्हाला नॉर्मल टास्क करण्यासाठी सफिशियंट आहे. प्लस तुम्ही मॉनिटर वगैरे नवीन जरी घेतला, सेकंड हँड जरी घेतला तर 2-3 हजार रुपयामध्ये तुम्हाला मॉनिटर मिळून जाईल आणि हे 6,000च्या आतमध्ये तुमचं हे मशीन रेडी होऊन जाईल. सर, ह्याच्यावरती वॉरंटी वगैरे किती मिळणार आहे? मित्रांनो, याला 6 महिन्याची वॉरंटी आपण प्रोव्हाइड करतो आहे. 6 महिन्यात जर तुम्हाला काय वाटलं तर हे पीस टू पीस रिप्लेसमेंट होऊन जाईल. मित्रांनो, यानंतर आपल्याकडे लिनोवोचं थिंक सेंटर अवेलेबल आहे. याचं जे स्पेसिफिकेशन आहे हे i5 8 जनरेशनसोबत येतं, 8 GB रॅम आहे आणि 256 GB SSD आहे. ह्याच्यामध्ये ड्युअल स्टोरेज आहे, म्हणजे तुम्ही एक हार्ड डिस्क आणि एक NVMe लावू शकता. प्लस ह्याच्यामध्ये रॅम मॅक्झिमम तुम्ही 32 GB करू शकता. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला C टाईप मिळून जाईल, हेडफोन जॅक आहे, USB पोर्ट पण तुम्हाला टोटली 5 USB पोर्ट मिळतील आणि 3 डिस्प्लेचं ऑप्शन आहे. याच्यामध्ये लँड पोर्टसुद्धा इथे अवेलेबल आहे. प्लस याच्यामध्ये इनबिल्ट वायफाय पण आहे. ह्याची किंमत जाईल तुम्हाला 13,500 रुपये आणि ह्याला 1 वर्षाची वॉरंटी मिळेल. तर 2 व्हरायटीमध्ये मित्रांनो तुम्हाला टायनी CPU सरांकडे इथे अवेलेबल आहे. जो कुठला आवडतो बजेटमध्ये बसते तो तुम्ही इथून घेऊ शकता. सर, हे जे लॅपटॉप आहेत ते मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत, तर त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? मेन फरक असतो सर, ह्याच्यामध्ये ज्या 2 गोष्टी मोस्टली चेंज होतात, रॅम आणि SSD. कारण की जर तुम्ही ब्रँडेड टाकला तर त्याचं बजेट 1,000 ते 1,500 रुपये वाढतं. तर बरेचसे सेलर काय करतात, जसं वरून डीलरकडून जे चायनीज रॅम आणि SSD आलेले तसंच ते कस्टमरला विकतात. पण आपलं काम काय आहे की आपण कोणाकडून तरी पैसे घेतो आहे आणि पैसे देताना 100% ओरिजिनल स्पेअर पार्ट विकणं हे आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक लॅपटॉप खोलून बघतो, त्याच्यामध्ये काय रिपेअरिंग आहे
किंवा त्याच्यामध्ये काही फॅब्रिकेशन केलं असेल तर असे लॅपटॉप आपण अवॉइड करतो, म्हणजे ते लॅपटॉप आपण विकत नाही आहे. प्लस त्याच्यामध्ये सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत का नाही ते सगळं आपण चेक करतो. इथे तुम्ही बघू शकता, ह्या प्रत्येक लॅपटॉपमध्ये तुम्ही बघा, इथे सॅमसंगची SSD वापरलेली आहे आपण. याच्यानंतर इथे पण सॅमसंग आहे. याच्यानंतर इथे WD आहे, इथे SK हॅयनिक्स आहे. याच्यानंतर इथे वरती तोशिबा आहे. म्हणजे प्रत्येक लॅपटॉपला तुम्ही चेक करू शकता की आपण सगळे ब्रँडेड SSD वापरतो. मार्केटमध्ये तुम्हाला लोकल SSD बघायला भेटतील, जसं की आता इथे तुम्ही बघू शकता. मार्केटमध्ये हे सगळे असे चायनीज SSD तुम्हाला बघायला मिळतील आणि आम्हालासुद्धा पुढून चायनीज SSD येतात. प्लस कस्टमरचा एक ट्रस्ट राहावा याच्यासाठी आपण लॅपटॉप खोलून पण दाखवतो. जसं तुम्ही हा लॅपटॉप बघू शकता. तुम्ही लॅपटॉप जेव्हा फायनल करता तेव्हा आपण लॅपटॉप खोलून पण दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्ही बॅटरी बघू शकता की बॅटरी ओरिजिनल कंपनीची आहे. इथे SSD आहे. याच्यानंतर इथे एक रॅम आहे. इथे अजून एक रॅम बसते. परत हे CPU फॅन आहे. ह्याच्याखाली CPU आहे. हे तुम्हाला सगळं असं क्लीन कंडिशनमध्ये चेक करायला मिळेल, जेणेकरून तुमचा ट्रस्ट राहील. असं नाही की आम्ही फक्त बोलतो आहे, तर तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करताना ते दाखवतो आहे सुद्धा की जे आम्ही ओरिजिनल तुम्हाला प्रोडक्ट देणार आहेत. नक्कीच. तर इथून लॅपटॉप फायनल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर असे ओपन पण करून दाखवतील आणि तुम्ही पाहूही शकता. आणि सर मी इथे पाहतो की इथे तुम्ही सिग्नेचर वगैरे केले, ते काय नक्की? ॲक्च्युली हे जे साईन आहेत हे डीलरकडून आलेले असतात. आम्हालासुद्धा 1 महिन्याची वॉरंटी येते आणि ह्या वॉरंटी पिरियडमध्ये समजा आम्ही कुठली जरी गोष्ट चेंज केली असेल किंवा आम्ही विकल्यानंतर पुढच्या व्यक्तीने जरी कुठली गोष्ट चेंज केली असेल तर ते कळण्यासाठी ते ह्या सगळ्या साईन केलेल्या असतात. की जे वॉरंटीमध्ये समजा आम्हाला ॲज अ स्पीकर चेंज करून तुम्हाला द्यायचं असेल किंवा रॅम चेंज करून द्यायचं असेल तर ते पहिल्यांदा आम्हाला कळायला पाहिजे की हे प्रोडक्ट आमच्याकडलं आहे. तर त्याच्यासाठी ह्या साईन केलेल्या आहेत. सर प्रत्येक व्हिडिओमधनं आपण एक लकी विनर काढतो, जो व्हिडिओमध्ये टोटल लॅपटॉपचं काउंट सांगतो. त्याला आपण 1000 रुपीज देतो डायरेक्ट. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण हा क्वेश्चन विचारलेला, तर कोण लकी विनर असणार यावेळी? यावेळेस आपण लकी विनर काढलेला आहे, विक्रम खोत म्हणून आहेत. तर त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की टोटल 30 लॅपटॉप्स होते आपल्याकडे लास्टच्या व्हिडिओमध्ये. तर विक्रम सर कॉंग्रॅच्युलेशन. दिलेल्या नंबरवरती एकदा कॉल करा आणि तुम्हाला 1000चं GPay केलं जाईल. आणि प्लस तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता की लास्ट टाईम एक जाधव दिलीप म्हणून होते, तर त्यांना आपण 1000चं बक्षीस दिलेलं आहे. नक्कीच. तर विक्रम सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि या व्हिडिओमध्ये पण सर तीच लागू होणार ना? हो हो, 2 स्कीम आहेत. एक कमेंट करण्यासाठी आणि दुसरी आहे की ज्यांनी कोणी आपल्याकडून लॅपटॉप खरेदी केलेला आहे तर त्यातल्या एकानी फक्त म्हणजे रिव्ह्यू द्यायचा आहे गुगलवरती आणि त्या रिव्ह्यूमधले एका जणाला आपण चूज करतो. ते आपण आता चूज करू तर त्यांना आपण 2000चं GPay करतो. नक्कीच. तर टोटल 3000चं मित्रांनो बक्षीस मिळणार आहे आणि या व्हिडिओमध्ये पण लागू आहे. तर या व्हिडिओमध्ये जेवढे काही लॅपटॉप दाखवलेले आहेत त्याचा योग्य काउंट जो असेल तो तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण लकी विनर बनू शकता, जसे आपले हे विक्रम सर बनलेले आहेत. विक्रम सर तुम्ही पाहत असाल तर स्क्रीनवरती हा नंबर दिलेला आहे, सरांना कॉन्टॅक्ट करा. 1000 रुपीज तुम्हाला GPay केले जातील. त्याचबरोबर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये जसं सरांनी अजून एक प्रॉमिस केलेलं की जे कोणी लॅपटॉप खरेदी करतील आणि चांगला रिव्ह्यू देतील त्यांना पण 2000चं GPay सर करणार आहेत. तर त्याचा लकी विनर्स आपण अनाऊन्स करणार आहोत. सर कोण असणार आहे? लकी विनर आहेत प्रशांत विखे पाटील. यांनी ऑलरेडी आपल्याकडून 4था लॅपटॉप घेतलेला आहे. क्या बात आहे. तर प्रशांत सरांचं पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. प्रशांत सर तुम्हाला 2000 रुपये तुम्ही जिंकलेले आहात. GPay तुम्हाला सर करणार आहे. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सरांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहे ऑलरेडी. ॲक्च्युली आपल्याकडे प्रत्येक कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह असतो, जेणेकरून त्यांना काही इश्यू आले तर ते कमीत कमी आपल्याला कळायला पाहिजे की हे आपले एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचा नंबर आहे आपल्याकडे. आणि सर या व्हिडिओमध्ये पण हे ॲप्लिकेबल होईल ना? हो हो, प्रत्येक व्हिडिओमध्ये हे ॲप्लिकेबल आहे. तर नक्की मित्रांनो माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरू नका. बरेच लॅपटॉप सर यावेळी घेऊन आलेले आहेत. प्लस जसं सुरुवातीला सरांनी सांगितलेलं आहे की लॅपटॉपच्या प्राइसिंग पण कमी झालेलं आहे, तर डिस्काउंट प्राईजमध्ये तुम्हाला हे लॅपटॉप इथे उपलब्ध सरांनी केलेले आहेत. नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. सर होम डिलिव्हरी वगैरे मिळेल का? हो मित्रांनो, आपल्याकडे होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. फक्त COD अवेलेबल नाही आहे. प्रीपेड डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाईल. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात किंवा भारतामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर आपल्याकडे प्रीपेड डिलिव्हरी अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपला कॅटलॉग तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला एखादा मॉडेल आवडला असेल तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉल करा. त्या ठराविक लॅपटॉपचा आम्ही तुम्हाला व्हिडिओवरती पण तो दाखवू किंवा व्हिडिओ शूट करून पण पाठवू. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केलं की सेम डे इथून डिस्पॅच होईल आणि तुम्हाला 2-3 दिवसामध्ये ते प्रोडक्ट डिलिव्हर होईल. प्रोडक्ट तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणे ही आमची जबाबदारी असेल. त्याच्यामध्ये कुठलंही डॅमेज असेल
तर ते डॅमेज आमच्याकडूनच सगळं पेमेंट केलं जाईल आणि तुमच्या हातामध्ये व्यवस्थित लॅपटॉप पोहोचला जाईल आणि लॅपटॉप पोहोचल्यानंतर त्याची वॉरंटी सुरू होईल. आता खूप वेळा कस्टमरचं असं म्हणणं असतं सर की आम्ही गावाकडून येणार आहे लॅपटॉप घ्यायला आणि तुम्ही 30 दिवसाची वॉरंटी देत आहे आणि आम्हाला 30 दिवसाच्या आत जर इकडे येणं झालं नाही आहे तर काय करायचं. तर मोस्टली मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 6 महिन्याची वॉरंटी किंवा 1 वर्षाची वॉरंटी वाढवून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे जर प्रश्न पडणार नाही की सर 1 महिन्यानंतर काय करायचं. थोडेसे पैसे जास्त जातील पण तुम्हाला 6 महिन्याची किंवा 1 वर्षाची वॉरंटी मिळून जाईल. समजा एखाद्याने 1 महिन्याचीच वॉरंटी घेतली असेल आणि त्याला इकडे येणं पॉसिबल नसेल, समजा तुम्हाला 25व्या दिवशी प्रॉब्लेम आला किंवा 30व्या दिवशी प्रॉब्लेम आला, तर त्या दिवशी कमीत कमी एक व्हिडिओ कॉल करा आणि आम्हाला एकदा प्रॉब्लेम दाखवा की सर असा एक प्रॉब्लेम येतो आहे आणि तर आम्हाला याला काही जमत नाही आहे. तर तुम्ही 1 महिना झाल्यानंतर समजा 40व्या दिवशी आला किंवा 45व्या दिवशी जरी आला तरी आपण ते वॉरंटीमध्ये तुम्हाला क्लेम करून देऊ. आणि सर EMIचं वगैरे काही ऑप्शन आहे का तुमच्याकडे? सध्या तर बजाज फायनान्स सुरू नाही आहे, कारण की त्यांनी अजून सेकंड हँडला फायनान्स करायचं चालू केलं नाही आहे. पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेलं आहे. ते म्हणले की 1-2 महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहेत रिफर्ब लॅपटॉपला. तर त्यावेळेस बजाजचं सुरू होईल. आता सध्या तर तुम्ही क्रेडिट कार्डवरती EMI घेऊ शकता, त्यातला कुठल्याही प्रकारचं डाऊन पेमेंट नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही लॅपटॉप मिळत आहेत. नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. सर जाता 2 शब्द. मित्रांनो, तुम्हाला जर चांगले लॅपटॉप पाहिजे असेल आणि एकदम ट्रस्टेड माणूस पाहिजे असेल तर तुम्ही एकदा माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. आम्ही तुम्हाला 100% जेन्युइन प्रोडक्ट प्रोव्हाइड करू, प्लस आफ्टर सेल सर्व्हिस तुम्हाला एकदम बेस्ट देऊया. खूप वेळा तुम्ही असं बघितलं असेल की दुकानदाराचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत पण तुम्हाला कॉल केल्यावरती रिप्लाय येत नाही आहे. तर आम्ही प्रत्येक कस्टमरला अटेंड करतो. आम्ही मोस्टली कस्टमरला म्हणतो मॅसेज करण्यापेक्षा तुम्हाला जेव्हा पण टाईम असेल तेव्हा एकदा कॉल करा, कारण की मॅसेजवरती आम्हाला पण कधी तेवढा वेळ भेटत नाही आहे. आणि तुमचे जे क्वेश्चन असतील ते लगेच तुम्हाला म्हणजे आन्सर पाहिजे असेल तर ते कॉलवरती तुम्हाला मिळतील आरामात. तर बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कॉलवरती कोणी आन्सर करणार नाही आहे, पण आम्ही तुम्हाला त्याच्यावरती आन्सर करू. प्लस आफ्टर सेल्समध्ये तुम्हाला सांगितलं मगाशी, प्रत्येक कस्टमरचा आपल्याकडे नंबर सेव्ह आहे, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर कधीही प्रॉब्लेम येऊ द्या तर आपण तुम्हाला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करूया. आणि प्लस तुम्ही वाटलंच तर एकदा कुठल्याही दुकानात जायच्या अगोदर मी मला एक सजेशन देईल की त्याचं फक्त गुगलला एकदा जाऊन तुम्ही रिव्ह्यू चेक करा. आणि कसं होतं की आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, हे लॅपटॉप आम्ही काही बघत नाही आहे, प्रत्येक दुकानदार त्याच्या पद्धतीने तो चेक करतो. बाकीच्या दुकानदारापेक्षा आम्ही तर तुम्हाला 100% गॅरंटी देतो की आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त चेक करतो. प्रत्येक लॅपटॉप खोलून चेक करतो, प्रत्येक लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप सगळं चेक करतो, परफॉर्मन्ससुद्धा मी चेक करतो. तर त्याने जेणेकरून बाकीच्या दुकानदारापेक्षा आपल्याकडे क्वालिटी जास्त मेंटेन केली जाते. प्लस प्रत्येक कस्टमरला अटेंड केलं जातं. प्लस प्रत्येक कस्टमरचे आपल्याकडे नंबर सेव्ह असतात. तुम्हाला इन फ्युचर कधीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला ते डायरेक्ट सांगतील की शॉपवरती या, व्हिजिट करा, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपल्याकडे अजून दुसऱ्या पण फॅसिलिटी अवेलेबल आहेत, जसं की समजा तुम्हाला रिपेअर करायचं असेल लॅपटॉप किंवा लॅपटॉप अपग्रेड करायचं असेल, ती फॅसिलिटीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण खूप कमी वेळामध्ये हे सगळं देतो. समजा एक्झाम्पल घ्या की तुम्हाला आज मी लॅपटॉप विकला आणि तो काही खराब असेल तर आपण ऑन दी स्पॉट चेंज करतो. बाकीच्या दुकानदारासारखं तुम्हाला म्हणणार नाही सर की रिपेअर करून देतो, डायरेक्ट आपण रिप्लेसमेंट देतो आणि प्लस ऑन दी स्पॉट देतो. बाकीचे दुकानदार तुम्हाला त्यांनी बिलाच्या खालीच लिहिलेलं असतात, कमीत कमी त्यांना 2 दिवस लागतील. आपल्याकडे एवढा वेळ लागत नाही. आपण ऑन दी स्पॉट तुम्हाला रिप्लेसमेंट असेल किंवा तुम्हाला काही कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याचं इमिजिएट सोल्युशन प्रोव्हाइड केलं जाईल इथे. नक्कीच. तर वन स्टॉप सोल्युशन मित्रांनो असणार आहे माय कम्प्युटर शॉपी. नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.